काय डबा आता काही कोणी दिसा ना भाई बाटलं तर पडेल लगन घरी का इकडे भाई लयच बाटल्या पडल्या बाई इथं. हा चोर चोर हे हा? चोर काय घाटाचं पातेलं तुम्ही मागच्या टायमाला चोरून नेलं लाजा नाही राहिल्या तुम्हाला लाजा. आम्ही पातेले बितले नाही ते अशा बाटल्या घेतल्या नाही नाही पोट भरत नसेल तर काट्या भरावा ना चोऱ्या माऱ्या करत्या खुशाल हे कामाचं आहे का ते बी कामाचं नाही ती गाडी कामाची नाही उचलून वय हे आहे काय कामाचं अगं काय तुम्ही पार पस्तावा आणलाय माझीवाला घाटाचं पातेलं तुम्हाला पितळाचं पुरलं नाही मागच्या टायमाला हे कामाचं नाही ना काही ए बाय अगं तुका काय गाड्या खोली ती का काय ए? अहो हे जे लटकेल लुटकेल ते काढते ना काला काढी ती तू ते पोर काढील ना हा लटके लुटकेल काढायच्या कामाची काय तू हे काय कामाचं तू नाही खाली खाली तू अहो नेऊ द्या खाली तू काला देऊ द्या हं? ये या बेड द्यायचा हा घ्यायचा का पाय भेट जायचंय का हा केवढ्याला त्या चांगलं आहे पण चांगला आहे त्याला काय जडपण झाली गाडी बोलावं लागेल पण त्याला घ्यायला हा चांगलं आहे पाहून घे भाई बरं झालं मला उन्हात जायचं काम नाही आज नाही का तुम्ही तिकडं पार बांधावलं येडे या बायांना आहे ना या बायांनी खरंच तुम्हाला खरंच सांगते मी तुमच्यामुळेच या बाया खऱ्या सोकावल्या इकडं हा चहा ठेवून दिला आज नाही काही देतो कुशाल कोरडायाचा गाठ झाला आणि गाठाचा पातीला ती उचलून नेलं अगे बाई अगं तुका काय त्याची बायको आहे का काय तू बळजबरी दादागिरी करून उचलू राहिली सगळे तू जाईना बी गोणी जाय ना तर काय लागू शिवी ती बळजबरी गोणी जाणार हं? कधी सायकल गोणी फाटल ना टाक खाली अहो त्याचं काय होणार आहे भंगार आहे ते हा बंगार आहे ती मग याला घेऊन जाय तिला नेऊन घालू बोजे बोजले गेले अयो अहो हेच काय नाही तिला उचलून न्यायला बसलाय तो मध्ये एवढी ताकद येते म्हातारपणा मध्ये तुला नाही म्हणलं तर ती बांगार गोळा कधी बस हो पाणी बिनी द्या ना हा पाणी देऊ का मी देऊ काय लोक पाणी बिनी दे बाबा दे चहा ठेवू द्यायचं हा आणा भाकर असली भाकर चालन का रे घरामध्ये तर मी म्हणले एका टायमाला अहो चहा ठेवा तर तुम्ही तर पार 3 ठिकाण पार तुमच्यावरून प्यारेल्याचा झटका जातो हात पायाला तुमच्या ताकद नाही राहत रात्रीचं तुमच्या अंगावर हात टाकला तरी ती म्हणते बाय पार हात पायाचा गाठा झाला तिकडं सरक अय बाई काय झोपायची गप्पा लावला एक तर मला नवरा नाही हा मला नवरा नाही ना नवरा नाही हा आणा ना भाकर बिकर काय असं पंचपात दिली बघ ती फुटकी हा कवा मागच्या टायमाला तुम्ही तर म्हणे माझ्या बायकोला सांगू नका तुम्हीच सांगू राहिले नाही ती पंचपात्री हा हा तिला काय आज आहे का काही ते घाटाचं पातेलं यांनाच दिला असेल मग तुला ती गळत होतं खालून त्याने म्हणे पाणी भरले गळू राहिलं म्हणते घाटाचं पातेलं हा त्याला चुंगणी नाही पडली ती का काय भाडे आहे बाई भाड्या तो परपंच करून राहिला का तुम्हाला पार मातीत घालून राहिला अहो गळत होतं ते खरंच गळत होतं अरे तू भाळला का काय आवला तो चांगलं पितळाचं गाठाचं पातेलं दिलं तो तिला अगं तुझ्या आहे ना ते बघलं दिलं खाली बाळा बाळा गळत तुझ्याच बघलं मग काय ठेवती ती माझा अहो उठा ना मग याच काढते ना मी तिकडे काय? टाका. हे. ए बाई तू पहिले तू मला त्याच्यावाला भाव बघत सांग काय लगेच नको त्याला येपले देत बसू त्याला- मार बी लागली लगेच येपले मारू बाई थांब पहिला भाव अहो, बघत असं ठरव. सगळं नाही ना त्यात मोडून तोडून न्यावं लागेल बाय 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 येतो चांगलं भागला आज बापरे. टाकायचं टाका हे का आपल्या गाडीचं खोललं का ते? घालायचं केवढ्याच आहे ते म्हणजे हा 50 रुपये देईन मी हा 50 रुपये देईन जमान का बरं मी काय म्हणतो? हो बाई ही मोटरसायकल नेते का हा मोटरसायकल नेते ती मोठी गाडी आण लागेल ना मा माणूस नाही कोणी तुम्ही आणून घालता तिकडं हा? एकटेच आहे हा मी आहे ना जोडी कोण नाही काय नाही ना, मी आहे ना मदत करायला जोडी कोण नाही म्हणून तर बाबूराव नाही तर मी बंगारावर बंगला बांधला पोरं सोरं पोरा नाही नवराच नाही ना अरे हा ना म्हणजे लग्नच केलं नाही का काय केला होता पण ते असंच भंगार गोळा करता करता गड्ड्यात गेलो एका ठिकाणी त्या भंगारच्या लालचीनं काय झालं पडत गड्ड होतं कळलंच नाही खड्डा होता खड्ड्यात पडला गेला बाटल्या जमा करता येत करता होता तू नवरा नाही हो पित नव्हतं काहीच व्यसन नाही बडीशोप खात नव्हता पण हे कामाच्या यानं मग होऊन- तू आता हे बांगराव जगत का हा मी काय म्हणते अहो, हे धंदा सोपा वाटतो काय तुम्हाला हो, लय भेटते हा, हो बाई हा? तुम्ही दिवसाला किती पैसे कमी द्या मी काय 11,000 झालते कालचे बांगरची हा पाय आपल्याला बारी बा या मग काय चोऱ्या माऱ्या करायच्या लोकांच्या पुढं कष्टाचं काम काय बाई चोऱ्या मारले का आम्ही करू देतील काय कोणाचं बा- वकार हाणतील माहिती का पंचपात्री आपली बाबराव. चोरून नेली आपल्या गाठाचं पातेलं चोरून नेलं अण्णा तुम्ही काय चावळ्या हे बाय. असं हे लोक आहे ना आपल्या घरात नाही गोष्टी मग आपल्या माणसाच्या खोडी नाटक आहे तुम्ही पाहिलं ना मी तिकडं पाहिलं तरी का मी नाही, खाली बाटल्या बुटल्या जमा मी केल्या झोपेलो होतो एक म्हटलं कोणाशी बोलायचे तुम्ही मी टप्प्यात बाहेर आलो
नाही ती येते दिसतो ती काय म्हणते. हा का? हा, तिला तू यांनी चांगलं चोकून ठेवलंय याला त्याच्यामुळे. द्यायला असेल ते पातेलं ते हा त्या ना दिलं मी नाही गेले हात सुद्धा नाही लावला ते म्हणे गळत किती पैसे दिले ते काय काहीच नाही दिले. 60 रुपये दिले होते हो बाई काचे पातेल्याचे गाठाच्या पातेल्याचे 60 रुपये दिले. अरे तू का काही बाई मला तर लय शीन आला ग. अरे तो चांगले चांगले जाते तो कसा राय रोग बसा ना तो अहो. सांगत कोण आहे का संपली शेंगा संपल्या म्हणूनच मला चक्कर मारा एक आजी घरी ना हा का उद्या येऊ का हा उदे चला येते मी हा शेंगा खायचे शेंगा अहो, ये मग शेंगा नाही का वाळेल मिरच्या असल्या त्या द्या थोड्याफार चालेल पापड नाही का पापड पापड आहे का हे काय ती जाळी आणली होती मग थोडी भरून द्या आहे कोणी पापड तो एवढे भरून हा काय म्हणते एवढं भरून द्या थोडस म्हणजे माय नाही पण मग शेजारी पाजारी पोरं खातील ना. थोडं अहो पापड द्या ना आता पापड बोलले ना अरे बाड्या तू खाली बस ना. हा तुला काय तरी हे काय तमाशा झाला बाई त्या आवला नाही बुवा. हा बरं मी काय ते बाई ये बाई मारी बायको मरून जाईल आणि मग काय मग तुला नवरा नाही मग आपण दोघं लग्न करू हा हा नाही नाही मग मी तुला जोडी राहतो माघार येतो लागायला बंगार जमा करशाल का मग अरे आता जमीन जागा इकी त्या का काय तुम्ही आणणार ए तुम्ही बाळ, काय असं कावळ्याचे कर. असं जमीन तुम्हालाच घ्या तुम्ही असं बाय लग्न करी ना काही बायको पाय ना आली योग योग बर कोण नाव ठेवलं या बायकोला सांग बरं सांग किती दिसायला भारी आहे अहो नाही तशी चांगली आहे मी दिसायला हा काय कोण नाव ठेवलं सांग बरं तुम्ही बाय येतं लग्न करून जाय ना हा मग त्यापेक्षा ना मी ही बाईक करतो नाही तशी चांगली आहे मी हा. पण आता हे भंगार सांग गोळा बरं सांग बरं करतो सांग बरं हा नुसतं नुसती भंगार गोळा करते काल तिनं मध्ये 11,000 जमा केले मग पाय पाय आणि या वाकडा रुपये कमवतो येईना मग आम्ही दोघं तरी बाय लग्न तू करतो एक काम कर ते दोघं लग्न तो भाऊन ती लग्न करीन तू बी एक बोत भर आणि तुम्ही तिच्या मागे हिंडा आणि मला नाही, नाही, त्याला नको, त्याला राहू दे. मला कमावता येतं का नाही कमावता येतं ते माही मी ठरवीन. तू बी बोत घेईन तू इंड भांगार वहिनी, गोळा करीन. ऐकायचं आहे ना त्याला काय पाठी त्याला राहू दे शेती करायला तिनं 11,000 कमावले तू 12 कमव. एक काम करा तुम्ही ठरवा तर मी भंगार पाहून येते तिकडून हाय ए बाई थांब गदरचे हा तुला लागत इतकं बांगर घेतो मी ए, तू तुझ्या वहिनी सांग बोल मी तुला तिकडं नाही नाही, तू नको जाऊ तिकडं. लिहिले ना बघा तो- पुढे तो- तो माग- अरे बाबा तो भाऊ लागलाय त्याच्या माग त्याला लग्न करायचं तिच्याशी तू कुठे चालला हा. तिला वाळायला ते- घेऊन ते भांगार गोळा कामाचं आहे का ते? कोणता? ते ते नेऊ. हा ना ते वडील ते अंगल आहे तो मोठा आहे तो. घ्या ना तेवढा तो नको भाऊ. उद्या उद्या घेऊन जा मी नाही एकट एवढं तू पुढे ना एक काम कर बाई आता हे दोघं तुला लेच बाळले तू एक काम कर मी इडून आहे ना निघून जाते तू ये बरं, तुला ना पोरसर होतील ना बोलून एक काय करू हा पोरसर होतील का काय माहिती आता अजून लग्नच नाही झालं. ते म्हणजे काही झालंच नाही त्यामुळे कसं काय कळण पोरसवर काहीच नाही ना आपण तुला गॅरंटी आहे पण होतील मला नाही सांगता येतं अजून आता ते थोडी कोणाला सांगता तिला येतं ना बाबूराव अनुभव नाही काय हा. काय? तिला पोर म्हणले तिला अनुभवी माणूस अरे आहे. नवरा करेल आता तिला आपण तुम्ही आला ना हा- गेला तो मग दुसऱ्या दिवशी नेला आम्ही भंगार गोळा करायला गेलो हा. गेलो मरून त्याला मग गेला पिशी वाटत रे हा ना, हा? काय नवरा खाई हा म्हणजे एका ज्योतिषाने सांगेलच आहे लग्न झालं का दुसऱ्या दिवशी नवरा मरण मग कर तू कर तू हा? कर तू बिंदस जाऊ दे, बाळ नाही तरी जगून नाही काय उपयोग भावाला आज बॅल लग्न केलं तर उद्या मेलं तरी चालेल आज तिचं डाक्टर लागल ना हा, हा. हा? हिच्याशी तुम्ही लग्न करायला निघाले हा. हा? आणि तुम्ही ते खालच्या आळीतली ती सीमा ठेवले हा. तिचं काय करायचं नाही, तिला नेतो ना मी भाकर गोळा करायला अहो लय पैसा याच्यात आणि मग? पण मग नाही. ती तर तुमच्याशी लग्न करायला तयार आहे ना नाही म्हणली ती मागून कशी काय तिची आई बाप नाही म्हणते मी तिला फोन करून बोलविते थांबा आता ऐकला ना वहिनी तिच्यापेक्षा ही किती भारी आहे नाही नाही नको ना ऐकला आम्ही कमी होते मग कमवती ती काय कमवती आम्ही हॅलो? दोघं, आपण छोटा हाती घेऊ हा 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 कुठे आहे का सीमा इकडे ये बरं ये बाबूरावचं काही नाटकं चालले पाहिजे बंगारवाली घरात घालायची काय बाबूराव तिकडे आलाय का हा आले आता तुमचं आहे ना काय लपडाय का तमाशाची तो पाहुणे चापस मग काय बाबूराव इथं काय रे बंगारवाली बाई आली हिला आली का आजपासून त्यांना फोन बिन काही करायचं नाही हं? मी लग्न करून कोण राहिली सांगणार ही रोज येते आमच्या इथे येते भांडे चोरून नेती अगं बाया मागाटच पातीर आणि पंचपात्री चोरून नेली बाहेर तो चोरून नेते काय बाई चोरून नाही नेला आता इथं कोणी म्हातारी बसलो तिला विचारलं होतं चोरून न्याला आजकाल नाही का ते पोरं पकडणारे बोटी पोरच बाय बाई पोरं गिरं नाही पकडत मी हे बाय माझ्या गोण्या भरल्या पाहिजे इथं. चालेल बंगार नाही आजकाल ते बाहेर निघाले ना नाही का जाताना पोरांना काहीतरी जाता चॉकलेट द्यायची का आजकाल नाही येते हा, इडलीची मी लय जुनी हा
काय म्हणे याला फोन नाही करायचा हा आता लग्न करणार आहे. अगं बाई तिनं काल 11,000चं भंगार इकलं तर माझा धीर तिच्या माग लागला आणि मा नवरा बी म्हणतो ये वागाड काही कामाचं नाही म्हणजे मी बी जातो भंगार गोळा करायला तिच्या संग. म्हणजे का आता या जमीन काय भंगार गोळा करायला जमीन जागा सोडून अगं बाई द्यायची. मा तिला काय- धंदा आहे भंगाराचा. हा. दुसरा धंदा तू तिकडे करायचा अगं भंगारच्या नावाखाली दुसरा धंदा करीत असं ए बाई, नीट बोल दिसायला माझ्या एवढी चांगली आहे नवरा नाही काही नाही आबो किंदळ लागला माझ्या तिच्या माग. मला सोडायचं तिच्या हा? मागे मी लागायचं तेच म्हणले आता काय भंगारवाली पटली का तो आई बाप नाही म्हणतो मी तेच म्हणलं सीमाचं तुमचं लपड आहे म्हणलं मला पटती बाई मला जावं म्हणून ती तर म्हणे तिचे आई बाप नाही म्हणते आणि ती नाही लग्न म्हणते. करायला नाही मग यांना काही निशी जीवाची आईश केली का आई बायको बाप नाही म्हणते मेल्यापासून? ना. तो आई बाप नाही माझ्या म्हणतो. करायला आई बाप हा म्हटले का माझ्या का बरं केली तेव्हा हा. माझ्या तुमच्या ते मिटून मग या तुम्ही नाही. उद्या. भेटून नाही का आला? एवढं दिसते का भंगारवाली पिशवी बाई घे. गळ्यात नाकात पिशवी. कानात अगं मग आता भंगारवाले आहे तर दिसणारच चल ना. मंगळसूत्र कसं घेतो तुला कसं काय मंगळसूत्र घे मंगळसूत्र घेतो काय बाबा हे कुठं चाललं इकडे काय? हा तुमचं काय? हॉटेलमध्ये चहा बायको ए, तिकडे अगं ना. वहिनी, याला आम्ही ठेस दोघींनी काय ना. करायचं आम्ही दोघींनी काय करता त्यांना घेऊन हा, जायचं याला ठेस ना तुम्हाला पाहिजे सोडायचंय का तू एक काम कर सीमा मी तुला एकच बात बोलू का तू याला फार फार वडीत ना या आमच्या घरात नाही मी त्याला वडीत नेते हा. आणि हिचा आहे ना यांचा बजेट केला का मग हिच्या माग आहे ना अरे बाई मा काही रोल नाही जर यायचं का? नाही सायलेन्सर घातलं तर तुला काय नाही जाते काय का म्हणे? एवढले अगं बाई पापड मी मागू भंगार राहिली जमा कर माग भंगार तर दे. एवढले पापड मागू राहिली हा, तो भंगार. दे मा भंगार आणि इकडे ते ते जायला राहिलं ना ते काय ना आता राहू दे तेवढं जाऊ दे ते. घेऊ लागत होतं. बंगारच्या नावाखाली असे माणसं नादी हा, लागली चला चला अरे चला. तू कुठं चालला ए डाबड्या तोंडाच्या अरे तू घरी वय वय घरी भंगारवालीच्या मागे चालले काय अरे माय गोणी आय बाबा मला का मानावरा गेला वय घरी नेऊन जाऊ की काय बंगार तू काला त्या गरीब उडदाचं बंगार घेतलं तो वायवारा गेला लय हाल करतो काय येईल ना संध्याकाळी घरी येईल परत मग पाहते मी त्याला काय बाई माडवा केला तर लय टेन्शन आहे बाई सीमा हं? माझा कमी का आता तो गेला ना म्हणजे माझ्या तुला फुकटच वापरलं का नाही येईल तो संध्याकाळी परत येईल अरे घरात वय काय करायचं तुला लोकांचं भंगार वय ना घरामध्ये तो तरी काय भांडावलंय काय बाई माणसं याला भंगारवाल्या पुराणा एवढे माजले ये बाई सीमा तुला चहा करते चाल मी तुम्हाला खरं सांगू का हा चल बाई या भंगार मध्ये ना काही पडेल नाही काय मला ना नवरा आहे पोर अरे आहे. बाजार मध्ये लय फायदा आहे माहिती का आहे. आपण दोघांना डायरेक्ट मी मोठे मोठे आयुष्य घेतो गाडी हा डायरेक्ट एवढी लोडिंग करी जाऊ डायरेक्ट कल्याण बिवंडी तिकडे पाठीचं बांगा हा ते आहे बरं का हा. पण तुम्हाला खरं सांग 2-3 लाख रुपये येत जातील खरं सांग का काय मला नवरा बी 2 पोरं बी म्हणजे हा पण मी तू खोट तर नाही म्हटली बघा तिला खोटं सांगितलं मग लोक अशी येड्यात काढते ना म्हणून मी खोटं सांग अगं मग माई बायको मरेल होती का मग म्हणून मी निघून आलो भाऊ जायला त्यांना सगळ्याला सोडून पाहिलं माय- ना माय- मावला लपड तिला बोलून घेतलं भाऊ जायला पाहिलं ना मी म्हणत होते तुम्हाला मिटून तुम्ही या म्हणून हा. तर माग चालली निघून मग तो काय मत आहे आता तुम्ही काय करा घरी जा त्यांना सांगा ती बाई गेली निघून तीच काही खरं नाही. नको ना असं नको करून आता हं? तुला मी चांगलं ठेवील ना व्यवस्थित नाही ना मला अहो माय 2 पोरं लागण्यासारखे पोरं आहे मोठे मोठे त्याचे लग्न करून आपण भांगारचे दुकान आहे आमच्या हा काय हा मग तो नवरा माझ्या नवरा मोठे दुकान सांभाळतो ते आम्ही तू खोटं बोलली बा आणि मी जमा करून येते असं मी मग ते खोटं बांगारची कोणी घेऊन ये चल मग हा? बांगारची कोणी तवाली नाही मी नाही येत ते तुमच्या चल, चल. बायाला बेकार देते. नाही मी आहे चल नको ते माग लागतील माया हा काय हा तुम्ही जा काही अडचण नाही. नाही म्हणलं लय बरं डाव पाडला म्हणलं नाही नाही डावाचं हा? काही नाही बरं का मी खरंच नेला असतं तुम्हाला पण मला घरी नवरा आहे हा. माझा नवरा तुम्हाला थांबून देईन हा काय 2 पोरं डोके एवढले मला जीव गुतला तो जाऊ दे आता म्हणलं जाऊ जा दे, दे बोल. बांगार याची ते पण नाही. दिसायला किती भारी आहे तुम्ही तू. खरंच चांगले बरं का बोलले बसले मला बरं वाटलं हा. पण मग घरी नाही नेऊ शकत मी तुम्हाला हा काय लागलं ना मी इकडे आले का मग भेटत जाऊ आपण खरंच हा तू किती दिवसाने येशील मी 8-4 दिवस झाले की अजून इकडे भंगार गोळा करायला मग मा नंबर घ्या ना तू हा नंबर आता माझ्याकडे काही नाही ना लिहून देऊ तुला हा द्या मा नंबर आता उगा तुमचा जीव गुतला म्हणून हा 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 मला कसं चांगलं म्हणजे प्रेमाचं भुकेला राहतं माणूस तेच ना बाकी दुसरं काय आहे बाय हा. धर. 97 हा 63 हा चालेल मी याच्यावर फोन करेन मग फोन उचला मा नाव बाबुराव आहे, बाबूराव हा चालेल चालेल हा. बाबूराव हा, बरोबर ना? हा हा करते मी फोन तुम्हाला हा. काही वाईट मानून नका घेऊ नाही वाईटचं नाही पण आता वाईटच वाटू राहिलं मला ना ग. जाऊ दे याच मी 7-8 दिवस आले हा का हा पण ते तुमच्या बाया ना मी फोन करी जाईन तुम्हाला हा. बाय घर नसल्या का मग याच हा. चालेल जाऊ का मग हा हा एक काय पप्पी- वाईट एक पप्पी देऊ जाईल नाही नाही आता काही नको नंतर आता दुसरं एक पप्पी दे. अरे तू मागच लागलं मी सांगितलं ना मला पोर आहे मी दगड घे ना मग नाही झालं पोरं आपलं. मी काय सांगते वा, मी फोन करते मग ते असले नसले मग हा. जाऊ का मग बरं मी काय काय मला एक पप्पी दे ना आता पप्पी नाही आता नको आता नाही, नाही नाही दुसरे ऐक ना हे बाई मागच लागले दलिंदर
नाक नंबर घातला याचा. म्हणलं म्हणलं चांगली बाई बांगरवाली नाही ना, ती म्हणा नवरा मरेल आहे. म्हणलं यायला बरं झालं का अडचण. आणि ती लफडेवाली दिली सोडून. आता काय सांगावं घरी जाऊन. मच्छरात जातो रिटर्न परत. पाना भंगारवाली बरोबर लगेच बाब्या पळून गेला. अगे बापे माणसाची जातच अशी राहती, लगेच पलटी मारी, मला गॅरंटी दे संध्याकाळी येईलच परत. सांगते त्याला पलटी मारायला एक नंबर. इथं नाही बसायचं, इथं बसायचंच नाही. वहिनी काय झालं, इडून गेलो तुमच्यापासून आणि पुढे गेलो, झाडाखाली बसलो. तिने मला खरी हाकी का सांगितली का. काय अगं तिचा काचा नवरा मरेल, तिला 2 पोरं नवरा. आहे का आणि मग बाय बाई. तुम्ही कायला गेले तिच्या माग? अरे म्हटलं तू अशी बोलल्यामुळे मला गेलं मन बसलं. हा आणि मला जिच्या संग लपड होतं ते दिलं सोडून. मग याला तेव्हा मागं. असंच वाऱ्यावर सोड. असंच सोड. हा तू सुद्धा वाऱ्यावर मी सोड. सोडणार. का बरं? जर यानं बाई पाहिली तो अपेक्षा एक नाही तर हा याचं पळाला. मन लगेच पाकुळ. याचा विषय सोडून दे. मी आता दुसरा पाहिजे. काय झालं वहिनी मग तिला म्हटलं चाल घरी तू बांगर पिशीने. नाही म्हणा तुमच्या बायाला अवघड म्हणून नको म्हणा, तुझी बाव जायचे. तिथं नांदण्याचं चांदणं केलं असतं. मग मग ते मग ती म्हणा वाटलंच आहे ना. म्हटलं मला जीव गोतला तो अख्खा. आणि तुमचं लग्न जमलं असतं ना तरी मी तिला घरात आणलं नसतं. मी म्हणले असते माहिती नाही मी सेपरेट राहिला असतो सेपरेट. मी separate तुम्हाला च सांगते पंचपात्री आणि गाठाचं पातीला तिला आणलं असतं तर तिला घरात घेतलं असतं मी. मी नाही आता तिच्यावर सेपरेट. काय झालं वहिनी मग तिला मागून म्हणलं मला तो शिवाय आता करवायचं नाही. ती म्हणा बाबरा मान हात सोडून द्या म्हणून तुम्ही. मग वन करणं ती म्हणा मी 8 एक दिवसाला येते म्हणा भांगर घाचायला. ती म्हणा मग काय होईल. मग ती म्हणा मग भेट जाईल तुम्हाला वाटलं सर. घे पाहून सीमा तिलाच तूच भेटू. बंद कर आता आणि मी ती बंदच भेटू दे. करते. बरं का? तिनं इडं खोटं सांगितलं तिकडे गेल्यावर खरं सांगितलं. आता याला म्हणे 8 दिवसानं बंगारच्या आशा नाही याला आशा लावून दिली. तिचं बंगार तिला दिल बंगार, अंगाचे बरं का मला बरं येणार नाही. मला बरं 8 दिवसानं आले का. मग तिला म्हटलं मग तो नंबर दे म्हणलं मला. मग तिच्याकडनं मोबाईल नव्हता ना. मग मी तिला नंबर दिला भावाला. नंबर हातावर लिहून दिला. चिठ्ठी नव्हती काही नव्हतं वय नव्हती. हा. हातावर लिहून दिला नंबर. मग ती म्हणून मी आले की तुला फोन करेल हे अंगाचे कपडे द्यायचे ना. हा का? हा हा? बाय बाय. असं. काय मग ती म्हणा भेट जाईल तुला. मग जाते तिला म्हणलं एक पप्पी देतं कनट पळाली पुढं. बाबूराव हा? हा हे अंगाचे कपडे का नाही दिले? करील तुला फोन. हा करेल ना. करील तुला फोन भाऊ. हा, मग तिला भांगार दिली ना मी. अहो काय वागा त्या बंगारावानी. काय हं? आणि दादाला पटलं का दादा कुशल कुठं सुटला. दादाचं काय तुमची खानदानच नालायक. माझा टेल खानदान मग दादाला एवढं कळत नाही दादाला एवढं कळतंय का ते कबावाची बाई. पळत नाही गेले यांच्या माग. दादाला कळतंय का कबावाची बायको परायले बरोबर. पण मी काय म्हणते तुमचं ठीक आहे हो. पण तुम्हाला सीमा एवढी भारी होती. असे माझे आई बाप नाही माझे लग्न करायला. त्याच्यावर काय गोळा बसला होता माव काय वारं गेलं का काय तिच्या मागे पळत सुटला तो बी. तो हं? त्या जाकण जुल्याला अक्कल आहे का काही. तो असंच करतो. त्याला आहे ना त्याला संध्याकाळी हा असं भीतीत घाली त्याला कोपऱ्यात मग त्याला कळत. मुसळ आणि त्याचा असं. येस नाही त्याचं करते ना मी बराबर. ते तिला भंगार गोळा करून देऊ राहिले दोघं भाऊ बाई. हं? एवढे तुम्ही पार याच्यावर आले. ए बाया. बरं चाल शिमसा घरी चल. जा मी काल येईन. हं? ए चाल ये रे, चाल. अंगाचे कपडे बिपडे द्यावा तिला काल नाही येईन. जाणार चल तुला देतो चल चल. मी नाही काय जाणार. सांगा वहिनीला आता काय मी नाही बोलत तुमच्या मध्ये बाई मला टेन्शन आला आता. मी म्हणजे करायचं आई बाप तयार होती नाही लग्न करायला मग मी काय करू. मग तुम्ही भंगारवाली घरात घाली त्या. आणि मग आता काय झालं मग तिला कोण बांगरवाली म्हणत धंदा आहे जास्ताचा. पण काय होती ती बाई पाहिली का आणि तयारी झाली ती लग्न करायला माहिती का. असं भंगारावर चोऱ्या हा? मारा 11,000 रुपये रोज पाडी तिची. मी तिला म्हणलं मोठी गाडी घेतो म्हणलं मी. काच काय दुसरा धंदा असन तिच्या वा- कल्याण बेवडी तिकडे बांगर पाठी जाऊ म्हणलं आपलं. हम्म. तुम्ही का आणि ते भंगार गोळा करायसाठी गाडी घ्यायची. हा बाया. ह्या जोडीने संसार करा. सुगई सांग मोबाईला ना आपण उभ्या गल्लीला. काय करावं मग आता ना तोंडात मारून जाते निघू मग कोणी पण. सीमा सीमा चल तू आपण करते तुला काहीतरी नाश्ता. चल मला लय भूक लागली. नाही, तू तो तिकडे जा. काय हा माना दे. वहिनी आणि मी काय म्हणते मी बावला सांगायला नाही तर मग ते भाऊ तिकडे भाऊ हा. असणारी मी खालबात्यात तो त्याचा टेस्ट पण मग सोडून हा कोणाचा? आताच सोडला. भंगार क्वालिटीचे बरं का दोघं एकदम भाऊ. भंगार. दोघं भाऊ भंगार ऐक क्वालिटी. ना ऐक ना नका लावू. चल तुम्ही काल मी चाले त्यांच्यावर. चल चल चल